रामराम मंडळी. दख्खन दौलतीच्या आपल्या गोव्याच्या भटकंतीत आत्ता आपण आलेलो आहोत खोजुर्वे किल्ल्यावर, अर्थात आपला कोर्झियमचा किल्ला. पणजीपासून साधारण 22 किलोमीटर आणि म्हापसा शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर असलेला हा म्हापसा आणि असोनोरा नदीच्या मधल्या भूभागात असलेला हा किल्ला. चला सुरू करूया त्याची भटकंती. खोर्जुवेचा हा किल्ला मूळतः बांधला सावंत कडवाडी भोसले या शासकांनी. पुढे काळाच्या ओघात कोर्जुम बेट एकेकाळी पोर्तुगीज भारताची सीमा म्हणून ओळखली जात होती. गोव्याच्या जुन्या वेजाचा एक भाग होती. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात बिचोलीम, सत्तरी आणि पेरनेच्या नवीन विजयामध्ये विस्तार झाल्यावर कोर्जुम किल्ल्याचा लष्करी शाळा म्हणून पुनरुद्देश करण्यात आला, जिथे 1834 मध्ये सैन्य हटवण्यापर्यंत 4 तोफांची एक बॅटरी अर्थात एक कार्यशाळा या किल्ल्यामध्ये होती. कोर्जुम बेटाच्या मध्यस्थानी एका टेकडीवर असलेला कोर्जुम किल्ला हा गोव्याच्या वारसाचा एक लपलेला अनमोल ठेवा आहे. 1705 मध्ये जांभा दगडापासून बांधलेला हा किल्ला अर्थात पोर्तुगीजांनी पुनर्बांधणी करून गोव्यातील आजही टिकून असलेल्या केवळ 2 अंतर्देशीय किल्ल्यांपैकी एक आहे. एकेकाळी त्याच्या भिंतींवरून सैनिक आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य पाहत. ही गोष्ट किल्ल्याच्या सामरिक महत्वाची साक्ष देते. आजही आपल्याला किल्ल्याच्या तटावरून फिरत असताना किल्ल्याच्या खालच्या बाजूस आतील भागात असलेल्या कॅप्टनच्या निवासस्थानाचे तसेच बराकींचे अवशेष हे पाहता येतात. गोवा शासनाचा पुरातत्व विभाग सध्या अल्वारेस फरेरा आणि त्यांचे कुटुंब यांच्या सहकार्याने किल्ल्याच्या जीर्णोद्धाराचे काम करत आहे, ज्यामध्ये ते सध्या एका एम्फी थिएटरच्या अर्थात खुल्या नाट्यगृहाच्या योजनेचाही त्यात समावेश आहे. पोर्तुगीजांच्या स्थापत्यशास्त्राचा नमुना जो आपल्याला इतर किल्ल्यांवरही पाहता येतो अर्थात तो म्हणजे रॅम्प. किल्ल्याच्या चारी बाजूंच्या चारी कोपऱ्यातल्या बुरुजांवर तोफा चढवण्याकरता या रॅम्पची आपल्याला इथे उत्कृष्ट अशी रचना पाहता येते. खोर्जुवेच्या या किल्ल्यावर संवर्धनाचे जे काम चालले आहे, गड फिरताना त्याची प्रतीती आम्हाला जागोजागी येत होती. प्रत्येक ठिकाणी काही ना काही संवर्धनाच्या दृष्टीने ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या करताना आपल्याला येथे पाहता येतात. गडाच्या तटबंदीवरून फिरत असताना आपल्याला समोर ही मध्यभागी असलेली विहीर, चारी बाजूचे हे रॅम्प आणि तटबंदीत असलेल्या ह्या बराकी तसेच ही एक मोठ्या भागात मोठ्या प्रमाणावर असलेले बराकीचे अवशेष पाहता येतात.
किल्ले हाळंच्या आपण पाहिलेल्या रॅम्पपेक्षा आपल्या या किल्ले खोरजुवेच्या रॅम्पची उंची बरीच मोठी असल्याचे आपल्याला या ठिकाणी जाणवते. पोर्तुगीज स्थापत्यशास्त्राचा एक सुंदर नमुना आणि त्यांची एक ओळख, हे कॅप्सूलचे बुरुज. चला तर मंडळी, गोव्यातल्या खोर्जुम अर्थात खोर्जुम किल्ल्याची ही भटकंती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. असेच भटकंतीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या दख्खन दौलत या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुढच्या भटकंतीत.